शरद पवारांनी पक्षामध्ये भाकरी फिरवल्यानंतर लॉबिंग सुरू झालेलं आहे। विविध पदांवरती आपली माणसं नेमण्याकरता रोहित पवारांकडून लॉबिंग सुरू झाल्याचं बोललं जात आहे। जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे आपली माणसं नेमता येत नव्हती। आता शशिकांत शिंदेंकडे पक्षाची धुरा गेल्यामुळे लॉबिंग सुरू झाल्याची चर्चा आहे। दरम्यान थोड्याच वेळात शरद पवार गटाच्या कार्यकारिणीची बैठक सुरू होतीये। या बैठकीला राज्यभरातून शरद पवार गटाचे महत्त्वाचे नेते दाखल होत आहेत। दरम्यान राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये जयंत पाटील भावुक झाले होते। मी कधीही राष्ट्रवादीपासून दूर जाणार नाही, कुठल्याही दबावाला बळी न पडता मी काम करीन असं जयंत पाटील म्हणाले। तर स्वतःची ओळख निर्माण न करता मी पक्षासाठी काम केलं असंही जयंत पाटील म्हणाले। सागर कुलकर्णी या संदर्भातली अधिक माहिती देत। सागर, काल जयंत पाटील पायउतार झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांच्या हातामध्ये प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आली आणि आता पक्षामध्ये लॉबिंग सुरू झालेलं आहे। काय घडतंय नेमकं राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता जयंत पाटील यांचा एक पर्व होता, तो आता प्रदेशाध्यक्ष म्हणून तुर्तास तरी त्याला फुल स्टॉप मिळालेला आहे। दुसरीकडे शशिकांत शिंदे ही नवीन इनिंग या पार्टीची खेळायला तयार झालेले आहेत। अर्थात ज्यावेळेस नवा गडी नवा राज्य येतं त्यावेळेस अर्थात स्वतःची टीम बांधण्याचं काम शशिकांत शिंदे यांचं होईल असं म्हणलं जातं आणि त्या दृष्टिकोनातनं आता प्रदेश कार्यकारिणीच्या नवीन नवनियुक्त्या केल्या जातील। विशेषतः जयंत पाटील यांच्या कार्यकाळ जवळपास 7 वर्षापेक्षा अधिक होता, यामुळे जयंत पाटलांनी स्वतःच्या अतिशय निकटवर्तीय अनेकांची वर्णी लावली होती। आता या सगळ्या संपूर्ण प्रकरणामध्ये जयंत पाटील यांच्याऐवजी शशिकांत शिंदे हे आता स्वतःच्या जवळच्या अनेकांची निकटवर्तीयांची वर्णी लावेल असं म्हटलं जातं। विशेषतः रोहित पवार जे आहेत, गेल्या काही कालावधीमध्ये जयंत पाटील आणि रोहित पवारांचा एकमेकांच्या विरोधात अतिशय मोठा एक पक्षांतर्गत संघर्ष सुरू होता। त्याबाबत आता नवीन घडामोडी घडताना दिसतील। जे शशिकांत शिंदे आहेत त्यांच्याकडे जी नवीन कार्यकारिणी नियुक्त केली जाईल त्याच्यामध्ये रोहित पवार हे स्वतःच्या जवळच्या अनेकांची वर्णी लावली जातील। स्वतः रोहित पवार यांना एक महत्वाचं पद सुद्धा मिळेल असं म्हटलं जातं। विशेषतः प्रदेश सरचिटणीस किंवा तसं काही महत्वाचं पद स्वतः रोहित पवार घेतील असं सांगितलं जातंय। दुसरीकडे रोहित पवार यांच्या जवळचे रोहित पाटील जे आर पाटील यांचे चिरंजीव आहेत, तासगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत, ते देखील युवक राष्ट्रवादी शरद पवार पार्टीचा प्रदेशाध्यक्ष घेण्यासाठी इच्छुक आहेत। रोहित पवारांच्या माध्यमातून त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लॉबिंग सुरू आहे। संदीप क्षीरसागर तसंच इतर पदाधिकारी जे आमदार आहेत रोहित पवारांच्या जवळचे आहेत त्यांच्या सुद्धा महत्वाच्या पदावर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नवीन टीम शशिकांत शिंदे हे नवीन टीम बांधतील, त्याच्यामध्ये तरुणांना अधिक संधी दिली जाईल असं म्हटलं जातं। ते आता युवक संघटनेमध्ये आहेत, त्यांना फादर बॉडीत घेतलं जाईल आणि युवक संघटनेमध्ये नवे चेहरे आणले जातील असंही आवर्जून सांगितलं जातं। एकूणच जयंत पाटील यांच्या कार्यकाळामध्ये रोहित पवारांना स्वतःचा आणि स्वतःच्या जवळच्या नेत्यांची वर्णी लावण्यामध्ये जी अडचण होती ती आता कुठे ना कुठे दूर झाली आहे असं म्हटलं जातं आणि यामुळेच पुढच्या कालावधीमध्ये शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष जरी असले तरी या पार्टीवर रोहित पवारांचं वर्चस्व अधिक राहील अशी एक शक्यता वर्तवली जाते। त्या दृष्टिकोनातून प्रचंड एक लॉबिंग आता कार्यरत सुरू झाल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे। निश्चित प्रदेशाध्यक्ष बदललेले आहेत, त्यामुळे पक्षामध्ये आणखीन फेरफार होणं सुद्धा अपेक्षित आहे। सागर, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।